साखर कारखानदारीमध्ये साखर उद्योगामध्ये FRP ही एकमेव पद्धत नाही। FRP म्हणजे फेअर अँड रिन्युमरेटिव्ह प्राइस, म्हणजे किफायतशीर किंवा रास्त भाव। तो या वर्षी किती आहे? या वर्षी आहे 10.15च्या रिकव्हरीला 3550। 10.15ची रिकव्हरी म्हणजे काय? रिकव्हरी म्हणजे साखर उतारा। साखर उतारा म्हणजे काय? तर रिकव्हरी। आणि 10.15 म्हणजे किती? 10 म्हणजे 1 क्विंटल। किती? 10 म्हणजे 1 क्विंटल। त्याच्या पुढे 1 पॉइंट वाढला तर 1 किलो वाढला। 10.25 म्हणजे 102.5 किलो। 1 क्विंटल म्हणजे किती? 100 किलो। पुढे 2.5 वाढले म्हणजे 2.5 किलो, म्हणजे 102.5 किलो तुमचा साखर उतारा आहे। जवळपास 11च्या पुढे म्हणजे तुम्हाला किती साखर पडते एका टना मागे? 110 किलो किंवा 115 किलो, 111 किलो, जसं काय पॉइंट असेल तसं। तर FRP चा कायदा काय सांगतो? 10.15च्या पुढे जर 1 पॉइंट वाढला म्हणजे 11.15 झालं, तर 3550 मध्ये किती वाढवले पाहिजे? 346 रुपये। 350 धरा। 3550 अधिक 350 किती होतात? 3550 अधिक 350 किती होतात? जवळपास 3900 रुपये होतात। आताच सांगितलं तुम्हाला की 700 रुपये तोडणी कट करा। किती रुपये आले? किती रुपये आले? 3200 रुपये। हा अंतिम भाव तुम्हाला वाटेल, मी त्याच्यावरती पुन्हा येतो। पण 3200 रुपये आले का नाही? तुमचा 11 रिकव्हरी आहे का नाही? 11 11.15 आहे का नाही? कागदावर आहे। चोरली ते विषय सोडा थोड्या वेळासाठी। 11.15 आहे का नाही? 3550 अधिक 350 वजा 700, 3200 रुपये आले का नाही? मग द्यायला पाहिजे का नाही 3200 रुपये? 3200 रुपये द्यायला पाहिजे का नाही? तुमच्या इथले राजकारणी कसे आहेत ते समजून घ्या।